नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जी व्यक्ती कोणाचे वाईट करत नाही, जाणून बुजून कोणाचे नुकसान करत नाही, गरजू लोकांना मदत करते, त्याच्या कुवतीनुसार गोरगरिबांना दान देते, पूर्ण भक्तिभावाने पूजा करते, पण अशा व्यक्तीवर काही अनुचित अपघात, अन्याय, वाईट घडतं, तेव्हा मनात एकच प्रश्न पडतो की चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी का घडतात. म्हणून मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, या घटनेमध्ये एक महर्षी होते. त्यांचा एक कौशल नावाचा शिष्य होता. तो खूप चांगला आणि अतिशय धार्मिक होता. तो लोकांना मदत करायचा, गरिबांना दान द्यायचा, कोणावर अन्याय करायचा नाही आणि पंचशीलचं पालन करायचा. म्हणजे हत्या करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये आणि नशा करू नये. तो गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ध्यान साधनाही करायचा. तो प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्याला आश्रमात होणाऱ्या उपोषदांमध्ये भाग घ्यायचा आणि रात्रभर गुरूंचं प्रवचन ऐकायचा. अशाच एका अमावस्येच्या दिवशी त्याने उपोषद केलं आणि रात्रीच्या वेळी गुरूंचे उपदेश ऐकायला सुरुवात केली. सकाळी जेव्हा प्रवचन संपलं तेव्हा तो आश्रम जवळच्या तलावात आंघोळीला गेला. त्याच रात्री काही चोर चोरी करण्याच्या उद्देशाने त्या गावाच्या एका घरात घुसले होते. चोरी करून पळून जात असताना चुकून एका चोराचा पाय भांड्याला लागला आणि भांड्याच्या आवाजाने घरातील लोक जागे झाले. चोर गावात घुसले म्हणून सगळीकडे गोंधळ माजला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. चोरटे काही वेळ दागिन्याचे गट्टे घेऊन पळत राहिले, पण आपण पळून जाऊ शकत नाही हे लक्षात येताच तलावाजवळून जात असताना चोरट्यांनी कौशलच्या कपड्यांजवळ सर्व दागिने फेकून दिले आणि पळून गेले. जेव्हा लोक तेथे पोचले त्यांनी पाहिलं की चोरीचा सर्व माल त्या व्यक्तीच्या कपड्यांजवळ पडलेला होता. सर्वांनी कौशलला चोर समजून तलावातून बाहेर काढले आणि मारहाण करायला सुरुवात केली. तो चोर नाही असं सांगत होता. रात्रभर प्रवचन ऐकून येथे आलो आहे आणि अंघोळ करत आहे. हा चोरीचा माल इथे कसा आला मला माहीत नाही, पण जमावाने त्याचं ऐकलं नाही आणि असे सांगून त्याला जास्त मारलं की चोरी करून आता नाटक करत आहे की मी चांगला माणूस आहे आणि प्रवचन ऐकून येत आहे. संतप्त जमावाने त्याला एवढ्या निर्दयीपणे मारहाण केली की तो मेला आणि त्या मृत कौशलचा मृतदेह टाकून ते घरी चालले गेले. सकाळी आश्रमातील काही शिष्य पाणी घेण्यासाठी तलावावर आले असताना कौशलचा मृतदेह दिसला. तलावाजवळ त्यांनी चौकशी केली तेव्हा समजलं की चोरीच्या आरोपावरून कौशलला लोकांनी मारहाण करून ठार मारले होते. शिष्यांनी आश्रमात आल्यानंतर गुरूंना सर्व झालेली हकीकत सांगितली आणि त्यांनी न केलेल्या चुकीसाठी त्याला शिक्षा झाली. आपल्या शिष्यांचं लक्षपूर्वक गुरु ऐकत होते तेव्हा एका शिष्याने महर्षींना विचारलं, गुरुवर, हे तुम्हाला माहीत आहे की कौशल किती चांगला माणूस होता. त्यांनी कधी कोणाचं वाईट केलं नाही, पण त्याच्यासोबत असे वाईट का झाले? गुरु म्हणाले, या जन्मात कौशल चांगला होता, पण आज त्याच्यासोबत जे काही झालं ते त्याचेच फळ आहे. त्याची कृत्य जे त्याने त्याच्या मागच्या जन्मात केले होते. त्याच्या मागच्या जन्मात कौशल हा वाराणसी राजाचा एक राजेशाही अधिकारी होता. वाराणसी जवळ एक मोठे व्यापारी गाव होते, जिथे जाण्यासाठी एखाद्याला जंगल ओलांडावे लागायचे. परंतु त्या जंगलामध्ये काही दरोडेखोर राहत होते, जे तेथून जाणाऱ्या प्रवाशांचा आणि छोट्या व्यापाऱ्यांचा माल लुटत असायचे. व्यापाऱ्यांनी वाराणसीच्या राजाकडे संरक्षणाची विनंती केली. वाराणसीच्या राजाने व्यापाऱ्यांकडून धन घेऊन काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि सैनिकांसह व्यापाऱ्यांना सुरक्षित जंगल पार करण्याच्या कामाला लावले. राज अधिकारी कौशल पण आपले काम प्रामाणिकपणे करत होता. तो लोकांकडून धन घ्यायचा आणि त्याचे सैनिक पाठवून त्यांना सुरक्षितपणे जंगल पार करून द्यायचा. एके संध्याकाळी एक जोडपं त्यांच्या लहान बैलगाडीत बसून राज अधिकाऱ्याकडे आले आणि धनाच्या बदल्यात तो त्यांना सुरक्षितपणे जंगल पार करून देण्यासाठी सांगतो. पण शाही अधिकारी त्यांना असे करण्यास नकार देतो की आता लवकरच रात्र होणार आहे, त्यामुळे तो त्यांचा आणि आपल्या सैनिकांचा जीव धोक्यात घालवू शकत नाही. जंगल ओलांडण्यासाठी त्यांना सकाळपर्यंत थांबावे लागणार होते. पती पत्नी आग्रह करत राहिले की रात्र होण्यास अजून बराच वेळ आहे, तुम्ही आम्हाला जंगल पार करून द्या. पण राज अधिकारी हे मान्य करत नाही आणि त्यांना रात्रभर थांबण्याचा सल्ला देतो. तो त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करतो. पती पत्नीला त्या अधिकाऱ्याचं मजबुरीने ऐकावं लागतं. त्या माणसाची बायको खूप सुंदर होती, जिला पाहून राज अधिकारी तिच्यावर मोहित झाला होता. काम वासना तिच्यावर हावी झाली होती आणि जेव्हा काम वासना माणसावर वर्चस्व गाजवते तेव्हा त्याला योग्य अयोग्य काहीच दिसत नाही. आसक्तीच्या आगीमध्ये तो आंधळा होतो आणि त्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही असेच घडले. त्याने पती पत्नी दोघांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली, पण त्याच वेळी त्या माणसाच्या पत्नीला मिळण्याचा मार्ग शोधू लागला. त्याने उपाय शोधला. त्याच्याकडे एक मोठा हिरा होता. त्याने रात्रीच्या वेळी तो हिरा गपचूप त्या माणसाच्या बैलगाडीमध्ये जाऊन लपून ठेवला आणि सकाळी उठल्याबरोबर त्याचा मौल्यवान हिरा कोणीतरी चोरून नेला असा गदारोळ उठवला.
त्यांनी आपल्या माणसांना सर्वांचा समान तपासल्यानंतरच पुढे जाऊ द्यावं असा आदेश दिला. तेव्हा सैनिकांनी शोध घेतला आणि योजनेनुसार त्या माणसाच्या बैलगाडीमध्ये हिरा लपवलेला होता तो सापडला. मग त्या राज अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला सर्वांसमोर मारहाण करण्यास सुरुवात केली की मी तुझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आणि तू माझा विश्वासघात केला. आणि त्याचबरोबर त्याच्या सैनिकांनीही त्या माणसाला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करताना त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि नंतर त्या राज अधिकाऱ्याने आपल्या दर्जाच्या आणि संपत्तीच्या आधारे त्या स्त्रीला आपली पत्नी बनवलं. कारण मागच्या जन्मी कौशलने त्या स्त्रीला प्राप्त करण्यासाठी तिच्या पतीवर खोटे आरोप लावून ठार मारले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याला नरक मिळाला आणि नरकात दुःख भोगल्यानंतर त्याला हे मानवी जीवन मिळाले होते. पण या जन्मातही त्याच्या भूतकाळातील कृत्य त्याला सोडत नाही. त्या जन्मात त्याने स्त्रीच्या पतीसोबत जे केलं तेच त्याच्यासोबत या जन्मी झालं. या जन्मी कौशलला अशा चोरीची शिक्षा झाली जी त्याने केली पण नव्हती. त्याने या जन्मात चांगली कृत्य केली होती पण मागच्या जन्मातील वाईट कृत्यांमुळे त्याची अशी दुर्गती झाली. गुरु पुढे म्हणाले, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमचे आजचे कर्म सुधारा म्हणजे तुमचे येणारा काळही सुधरेल. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि जाण्याआधी मी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.